आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। पोराला मारून टाकले, उचलून हातापायला दोऱ्या बांधून नेऊन नदीकडे टाकले आणि आमच्या बहिणीच्या घरी रात्री पाय कधी आणून टाकले आम्हाला पण माहीत नाही। आम्ही रडण्याच्या नादात आहे। पाठपासनं येत आहे ती किती थोडंफार पेल्यानंतर घरी येतं आहे, बोलतं ही करतं आहे, पण पहिली बारी 2 महिन्यांनी ती धमकी देतो, तुला बघतोच म्हणून, तुला जीवच मारतो म्हणून धमकी देतो। त्याला दोघ जण मिळून धमक्या देत होते, त्याला धमक्या देऊन 2 महिन्याखाली पण हीच किस्सा झालता। आणि रात्री त्याला 12-1 वाजता तिकडे रुळाकडे नेऊन त्याला मारहाण करून त्याला रेल्वेवर जावं म्हणून त्याचे पाय तोडले। एक पाय तोडलाय, एक पाय आमच्या इथं आणून टाकलाय, त्याची वाटी आमच्या दारावर आणून ठेवली। पंढरपुरात युवकाचा संशयास्पद मृत्यू, आईचा खुनाचा आरोप। पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरातील रोहित मधुकर कोरे या युवकाच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रोहितच्या आईने हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 महिन्यांपासून रोहितचा काही व्यक्तींशी जुना वाद सुरू होता। घटनेच्या आदल्या रात्री त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यानंतर रोहितला रेल्वे पुलाच्या दिशेने नेऊन त्याचा मृत्यू रेल्वे अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोप हे मयताच्या आईच्या तक्रारीवर आधारित असून पोलिसांचा अधिकृत निष्कर्ष अद्याप आलेला नाही, त्यामुळे कोणावरही आरोप सिद्ध झालेले नाहीत। गेल्या 2 महिन्यापासून ती डिगा पाडोळे म्हणून तिकडं आहे। डिगा पाडोळे पाठीमागच्या गल्लीत आहे, पाठीमागच्या गल्लीत त्याची बाई आहे। ती डिगा पाडोळे तिकडे यायचा, आल्यानंतर ती म्हणायचं सहज त्याला म्हणला की बाबा ती बी पेत होता, ती थोडं पेत होतं रोह्यात, ती पाडोळेने त्याला काय केलं तिकडं का आला म्हणून त्यांची तुम्ही झाली। तर ती आमच्या पोराला ती तुला मारून टाकत असतो, असं तुला जित्त ठेवणार नाही म्हणून त्यांची तुम्ही झालेली। रात्री झाली 11 वाजता। रोहित मधुकर कोरे तुम्ही झाल्यानंतर ती आमचं पोरगं रुळाकड कधीच जात नाही। पहिली बारी रुळाकड नेलंय गोड बोलून। एक गाडी त्यांच्याच घराकडे रिक्षा लावलेली, एक गाडी तिकडं गोड बोलून पोरांनी नेलेली, पोराला मारून टाकलंय, उचलून हातापायला दोऱ्या बांधून नेऊन नदीकडे टाकले आणि आमच्या बहिणीच्या घरी रात्री पाय कधी आणून टाकले आम्हाला पण माहीत नाही। आम्ही रडण्याच्या नादात आहे। पाठपासनं येत आहे ती किती थोडंफार पेल्यानंतर घरी येतं आहे, बोलतं ही करतं आहे, पण पहिली बारी 2 महिन्यांनी ती धमकी देतो, तुला बघतोच म्हणून, तुला जीवच मारतो म्हणून धमकी देतो। डिगा पाडुळे आणि सचिन कांबळेचं चाललं होतं रात्री, ही दोघं आहेत। मग ह्यांनी न्याय करावा। रोहित मधुकर कोरे त्याचं नाव, वय त्याचं 25 आहे। तर त्याला रात्री काल सकाळी तिथं 8:30-9 वाजता मारामारी झालेली बाजारात। सचिन कांबळे कुठं इकडे झाली, इथं झाली। सचिन कांबळे आणि त्या सचिन कांबळे ते दुसरा कोण डिगा पाडोळे, त्याला 2 जण मिळून धमक्या देत होते। त्याला धमक्या देऊन 2 महिन्याखाली पण हीच किस्सा झालता। आणि रात्री त्याला 12-1 वाजता तिकडे रुळाकडे नेऊन त्याला मारहाण करून त्याला रेल्वेवर जावं म्हणून त्याचे पाय तोडले। एक पाय तोडलाय, एक पाय आमच्या इथं आणून टाकलाय, त्याची वाटी आमच्या दारावर आणून ठेवली। आमचं तुम्ही लागा त्यांनी इथं आणून ठेवली। ह्याचा न्याय पाहिजे, ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे। माझी एकुलतं एक पोरग आहे, ती माझ्या बहिणीच्या घराचं वाटोळ केलंय। माझ्या बहिणीला एक तास 7-8-10 लाख रुपये देणं झालेलं आहे। ह्याचा न्याय पाहिजे आम्हाला। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।